दिवाळी या टीमला. दिवाळ संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. नयन आणि नयन म्हणजे नयनचा वर्ग आहे. आणि दिवाळे गाव जर म्हणतात तर खऱ्या अर्थानं एक जत्रा, बहिरदेवाची जत्रा असते, फेमस आहे दिवाळे गावाची. तो हा नवी मुंबई विभागातील दिवाळे अर्थात श्रीमंत विभाग आहे, ज्या विभागाकडे पैसा खूप आहे. आसुरामजी घरत साहेब आणि त्यांची सुकन्या मनापासून आपण आलात, या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत, त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून या दोघांचंही आम्ही मनापासून आयोजकांच्या पतीनं आभार मानतो. गेम्स ऑन. चला, आमचे राजेशजी ठाकूर यांची मेहनत बघा, खूप मेहनत आहे. वयानं 40+ झालेत, पण मी 3 दिवस बघतो सर, संदीपजी आमचे तांडेर असतील किंवा राजेशजी ठाकूर असतील, या मान्यवरांची म्हणजे खूप मेहनत आहे या स्पर्धेला. 40+ क्रिकेट त्यानं गाजवलं आहे. आजी खेळतात चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. पहिले षटक घेऊन गोलंदाज आदेश, एक मोठं नाव क्रिकेटमधलं सोनारी गावाचं. तो आदेश पहिला चेंडू फेकत असताना सुरेख फेकला, चेंडू गेला निर्धाव. कुठल्या प्रकारची धाव अजूनपर्यंत या सामन्यामध्ये पाहायला मिळाली नाही टीम दिवाळीची. मांगीरदेव वॉरियर्स दिवाळे विपक्ष वैशाली आणि सार्थ एंटरप्राइजेस सोनारी. हा चेंडू मात्र नयनच्या बॅटमधून निघालाय, अतिशय जबरदस्त देखणा, 1 बाउन्स आलाय, चौकार. डीजे चौकार आलाय नयनच्या बॅटमधनं. आणि बॅक टू बॅक आणखी एक दुसरा चौकार नयनच्या बॅटमधनं निघालाय, दर्जेदार आलाय चौकार. धावसंख्या होतोय बिनबाद 8. डीजे 8 धावसंख्या धावपट्टावर पाहायला मिळत आहे. सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये दिवाळी या टीमचा पाहायला मिळतोय. खूप लांबून हा संघ या स्पर्धेमध्ये आलाय. अतिशय सुंदरची स्पर्धा. काँग्रेस कमिटी, पागोटे शिवकृपा प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार संस्था व ग्रामस्थ मंडळ पागोटीत आयोजित काँग्रेस चषक 2025 हे पर्व. विचार पक्षाचे कधी संपत नसतात. 150 वर्षाचे पुढे परंपरा असणारा पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस. जोरदार अपील झालं की ज्याच्यामध्ये आत्मविश्वासी आहे आणि उत्साही आहे, मात्र दिशा वेगळी असू शकतोय, त्यामुळे पंचांचा निर्वाळा आलाय यावेळी. एक धाव बॅटकटची असेल. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 9 या आकड्यावर. खूप सुंदरशी अपील पाहायला मिळाली सोनारी टीमकडनं. सोनारी टीम क्रिकेटच्या पाटलावर खऱ्या अर्थानं खूप मोठं नाव आहे. पप्पू संदीप पाटील यांचा हा संघ, यांच्या भूमीतील हा संघ आहे. धावसंख्या धावपटलावर 9 पाहायला मिळतोय. दिवाळी अगेन्स्ट सोनारी असा हा सामना आहे. तर या ठिकाणी सदानंद भुऱ्या पाटील, आपल्याला विनंती असेल आपण आहात अतिथी कक्षाकडे या. आणि तदनंतर भरत ठाकूर पंडित, त्यांनाही विनंती असेल, आपलं आसन आपली प्रतीक्षा करतोय. आयोजकांपेक्षा त्या आसनावरती आसनस्थ होण्याची विनंती आम्ही कॉम्बॉक्समधून करतोय. सदानंद भुऱ्या पाटील आणि भरत ठाकूर पंडित. पुन्हा एकदा सज्ज होतं गोलंदाज आदर्श. पुढचा चेंडू फेकला, कदाचित धावचीची नामी संधी होईल का असं वाटलं असताना अतिशय चांगली रनिंग बॅटिंग विकेट पाहायला मिळाली दोन्ही नयनच्या मध्ये. 1 धावाडी 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय बिनबाद 10 या आकड्यावर. नवी मुंबई विभाग म्हटला तर खऱ्या अर्थानं एक सुशिक्षित विभाग आहे, ज्या विभागामध्ये खऱ्या अर्थानं अनेक विकासाची गंगा आपल्याला पाहायला मिळतोय असा हा विभाग आहे. भैरदेवची जत्रा दिवाळे गावामध्ये फेमस आहे. असं हा दिवाळे गाव आज या उरणच्या नगरीमध्ये आलं. मनपूर्वक आपण या संघाचं स्वागत करूया. पुढचा चेंडू यावेळी मात्र काय झालंय, मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये येण्या अगोदर बॅटच खूप लांब गेली. नयनच्या हातामधनं ही बॅट सरकली आणि मात्र हा चेंडू गेला निर्धाव. अशा अर्थीनं पहिलं P1चं षटक संपलं. P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळाली ती मात्र बिनबाद 10. म्हणजे साथी गुणलेखा मी पाहतोय. करण पवार,
ज्यांचं सहकार्य सुद्धा लाभले या स्पर्धेला. कारण आमच्या ऑफिसली गोंधळकर ज्या ज्या वेळी जेवायची वेळ असतो किंवा इतर वेळ त्यावेळी सहकार्य त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे झालं. संपूर्ण ही स्पर्धा अनेकांना कव्हर केली आणि स्पर्धेला यश मिळण्यामध्ये अनेकांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या बिनबाद 10. गोलंदाजीमध्ये झाला बदल. नवीन आला गोलंदाज सोनाली टीमकडनं तुषार कडू हा गोलंदाज आलाय. सोनारी गाव जर म्हणताय तर मागे गणेश उत्सव अतिशय उत्साहामध्ये ज्या भूमीमध्ये संपन्न होतोय ती भूमी म्हणजे सोनारी. असा हा सोनारी संघाचा हा गोलंदाज झालाय तुषार कडू. 10 धावा. 2 नयन खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. नयन 1, नयन ए आणि नयन बी. सिनियर आणि ज्युनियर असे 2 नयन आहेत. हा चेंडू मात्र फटका फसलाय असं वाटतंय आणि फटका फसलाय. पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता यावेळी गोलंदाज तुषार कडून आपल्या सोनार टीमसाठी मिळवली. पहिला आदरा मिळाला टीम दिवाळे या टीमसाठी. थँक्यू. नयन ज्युनियर नयन बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज झालाय विकी मुंबईकर. विकी मुंबईकर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. धावसंख्या धावपटलावर 10. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट सामना केडीएच वाघीलवाडा विपक्ष मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान जासई या दोन्ही संघानं तयारीमध्ये राहायचं आहे. पहिल्या फेरीमधील आणि संपूर्ण स्पर्धेमधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना वाघीलवाडा विपक्ष जासई. 10 धावा तुषारकडून पहिल्या चेंडूवर मात्र इतर ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तुषारकडनं. डावकरी हाताचा हा गोलंदाज आहे. आपल्या गावासाठी खेळत असताना गावाची जर्सी आपण ज्या ज्या वेळी आपल्या शरीरावर प्रदान करत असतोय एक वेगळा आनंद प्रत्येक खेळाडूला मिळत असतोय. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. मिडवांच्या रिझल्टमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकांना अडवला पायानं आणि एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल दिवाळे या टीमसाठी. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 1-11 या धावसंख्येवर. 1-11 अशी धावसंख्या. आपण व्यासपीठावर जर बघितलं तर पागोटे गावचे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या स्पर्धेला उपस्थित आहेत. ज्यांचं सहकार्य सुद्धा स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिलं आहे. या गावाचा इतिहास आणि गावाची संस्कृती खूप चांगली आहे. पुन्हा एकदा सन्मानपूर्वक हा चेंडू खेळलाय, डिफेन्स केलाय पण क्षेत्ररक्षक फंबळ झालाय. एकच धाव मिळाली असती तिथं मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि एकला मात्र 3 मध्ये आतापर्यंत कन्वर्ट केलं टीम दिवाळे. क्रिकेट हा खेळ फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीवर आधारित नसतोय तर तो मात्र फिल्डिंगवरही आधारित असतोय. याचं हे जिथं जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. खराब अशी फिल्डिंग पाहायला मिळाली टीम सोनारीकडनं. 3 धावा मिळाल्या या चेंडूवर दिवाळे टीमला. 3 चेंडू धावानंतर धावसंख्या धावपट्ट्यावर 1-14. मगाशी आपण बघितली आई ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष तथा रायगड प्रीमियर लीग पर्व 5चे अध्यक्ष सन्मान्य कैलास दादा मात्रे यांची रॉयल एंट्री. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकीचा फसलाय. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपट्ट्यावर ती मात्र 1-14. हुतात्मा मैदान पागोटे एक प्रसिद्ध असं मैदान आहे. या मैदानातून अनेक तारे सितारे क्रिकेटच्या पटलावर मोठे होताना पाहिलं ते हे मैदान. हा चेंडू पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळलाय. एकच धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचेल 15 वर. मांगीरदेव वॉरियर्स दिवाळे या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय सन्माननीय माही रूल्स साहेबांना विनंती करेन साहेब आपण या. आपली जागा ही आमच्या व्यासपीठावर आहे तर मी साहेबांना विनंती करेन साहेब आपण या.
आपलं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेला राहिलं आहे. कारण एक टीम पुरस्कृती करणं हे खूप मोठं काम आहे. आणि यावेळी काय झालं आहे, कट करण्याचा प्रयत्न फलंदाज नय्यननं केला, त्या प्रयत्नाला अपयश आलं, बॅटची एज लागली आणि मात्र यष्टीरक्षकानं कुठल्या प्रकारे चूक न करता हा झेल पकडलाय. आणखी एक सफलता मिळाली सोनाली टीमला आणि आणखी एक हादरा मिळाला टीम दिवाळे या टीमला. थँक्यू. नयन बाद झाल्या. चौथ्या क्रमांकावर येते नवीन फलंदाज दिवाळी टीमकडनं कंकेश. कंकेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येलाय, थोडासा संकटामध्ये आलाय दिवाळे संघ. पहिल्या षटकामध्ये 10 धावा झाल्या होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा आणि 2 फलंदाज बाद झालेत. तुषार कडूचं कौतुक करावं लागेल, षटक फेकलंय आणि फक्त 5 धावा खर्च त्याने केल्यात. 2 सफलता आपल्या टीमसाठी मिळवल्यात. गोलंदाजीमध्ये झालाय पुन्हा एकदा बदल. नवीन येते गोलंदाज आपल्या कोट्यामधील दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आदेश. आदेश एक महत्त्वाचा गोलंदाज या टीमचा आहे. गेले कित्येक वर्ष आपण या आदेशला खेळताना पाहताय. अनेक सारी मैदान ज्याने गाजवली आणि खास करून लेदर क्रिकेटसुद्धा चांगला खेळतोय. चांगला अनुभव त्याच्या पाठी आहे. अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंना फलंदाजांना आपल्या वेगवान गोलंदाजीमध्ये अनेकांना अडकवलंय असा गोलंदाज आदेश. समोर असणारा फलंदाज विक्की मुंबईकर, नॉन स्ट्रायकला असणारा फलंदाज कंकेश. 15 धावा आहेत. येणारे 18 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ होणार ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा डिफेन्स चेंडू अतिशय सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एकेरी दुहेरीवर भर दिलाय. टीम दिवाळी या टीमनं 2 धावसंख्या चेंडूवर आल्यात. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 2 बाद 17 या आकड्यावर. 2 बाद 17 अशी धावसंख्या धावपटावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशा भरकटली, पंचांचा स्क्वेअरचा इशारा आलाय. 1 धाव एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 18 वर. आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय काही नसतं, कारण कुठलंही क्षेत्र असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसतं. कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नसतं. कुछ किए बिना जय जयकार कभी नाही होतीये. करावं लागतं प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते करावं लागेल यावेळी या मैदानावर. दिवाळी या टीमला चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खेळलाय, मात्र इथं झेळ एक धरतीला दान झालाय. एका महत्वाच्या खेळाडूला जीवनदान दिलंय. टीम सोनारीनं 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 20 या आकड्यावर. 20 धावा धावपटलावर. खऱ्या अर्थानं आयोजक कमिटीचं कौतुक करावं लागेल. 3 दिवस अनेकांचं मान सन्मान ही पाहिलं. मग आम्ही समालोचक असतील, गुणलेखक असतील, लाईव्ह असतील, डीजे असतील, पंच असतील, या सर्वांना अतिशय मांसाहारी जेवण असू द्या, चहा असू द्या, सलाड, काजू बदाम अशा अनेक गोष्टी आम्हाला खऱ्या अर्थानं या सर्व आयोजक मंडळींनी पुरवल्यात. हे प्रेम आहे, कारण आयुष्यामध्ये मानपान हा महत्त्वाचा आहे. पाहुणा हा देवासमान असतोय, ते शिकावं या भूमीतून, पागोडी भूमीतून. पुन्हा एकदा हा चेंडू, या चेंडूमध्ये थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला, बदल पाहायला मिळाला. टप्पा पडला, आउटस्पिंग झाला, चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थगित राहिली पुन्हा एकदा धावपटलावर. 20 धावा धावपटलावर दिवाळे संघाच्या. खूप लांबून हा संघ आपल्याला पाहिलं ते बोनकोडे संघ, तुर्भे संघ अनेक वेळा या विभागामध्ये खेळायला येतोय. करावे संघ येत असतो. दिवाळे संघ सुद्धा आज या नगरीमध्ये आलाय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट चित्त्याच्या चपळ्याप्रमाणे रनिंग बिटवीन विकेट अतिशय सुरेख पाहायला मिळतात. 2 धावा या चेंडूवर 2 धावसंख्येनं. धावसंख्या धावपटलावर 22. 2 बाद 22, 2-2-2 2चा पाडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेनिमित्तानं खऱ्या अर्थानं अनेक रत्नांचाही पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आलाय. पहिल्या रजनीमध्ये सन्मान्य महेंद्र सर घरत साहेबांच्या शुभ हस्ते. धावपटलावर धावसंख्या झाल्या त्या 22. आदेश सज्ज होते. पुन्हा एकदा समोर असणारा फलंदाज विकी.
मुंबईकर शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट आर्म पूल यावेळी सक्सेसफुल पाहायला मिळाला. चेंडू गेला स्क्वेअर रिजन मध्ये, सीमारेषा पार आलाय. वन बाउन्स, चौकार. एक वचनी एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं हे गीत आपण ऐकलं, संगीत ऐकलं डीजे हिमांशूच्या माध्यमातून. चौकाराला होता मागच्या चेंडूवर. 4 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 2-26 या आकड्यावर. 2-26 या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज आदेश. पुन्हा एकदा हा चेंडू डिफेन्स खेळला भाग पडलं आदेशनं. चेंडू काय होता, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आदेशकडनं. आणि मात्र या चेंडूला फक्त एकीर धाव आली. एका धावसंख्येनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळते टीम बांगीरदेव वॉरियर्स दिवाळी टीमच्या. प्रतिषटका मग 9ची सरासरी राखताना 2-27 2-27 अशी धावसंख्या. विनंतीचा आणखी एक पुकार असेल. केडीएच वाघीलवाडा विपक्ष मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई या 2 टीमला. धावपटलावर आयोजकांची खूप सारी मेहनत या स्पर्धेला पाहिली. आमचे शैलेशजी असतील, विपुलजी असतील, या साऱ्या मंडळींची मेहनत खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिली. कारण पर्व पहिलं आहे. पहिले पर्व असताना क्रिकेटचा फारसा अनुभव नाही आहे, पण अनुभव नसतानाही शिवधनुष्य हातामध्ये घेतलं. आणि शिवधनुष्य हातामध्ये घेत असताना तो लिलया सुद्धा सर्व सहकाऱ्यांच्या संगतीनं पूर्ण केलाय. काही क्षण मात्र या स्पर्धेत राहतील ज्याच्यासाठी केलं होतं अट्टास. शेवटची रात्र गोड जावी या उद्देशानं शेवटची रात्र आज गोड जाताना आपल्याला या स्पर्धेनिमित्तानं पाहायला मिळतोय. झालाय बदल गोलंदाजीमध्ये. नवीन आला गोलंदाज संदीप पाटील पप्पू. छोटा पॅक बडा धमाका. पप्पू हे नाव क्रिकेट मधलं मोठं आहे. पहिला चेंडू फेकलाय संदीपनं. एकच धाव, एका धाव संख्येनं संघ पोहोचतोय 28 या आकड्यावर. धावपटलावर संदीप हा गोलंदाज. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ज्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध केला, स्वतःला सिद्ध करत असताना आज तालुकानिहाय ओपन स्पर्धा, अनेक मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग, अनेक ठिकाणी आयकॉन, आखाती देशामध्ये जाणारा हा खेळाडू म्हणजे उरणचे आणबाणशान संदीप पाटील. छोटा पॅक बडा धमाका अर्थात पप्पू या नावानं फेमस असणारा खेळाडू संदीप. धावसंख्या धावपट्ट्यावर 28. उलटा चेंडू होता. कंकेशसाठी मात्र फायदा घेता आला नाही. ज्या चेंडूवर 7 धावांची मोहर यायला पाहिजे होती त्या चेंडू फक्त एकच धाव आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 2-29 या आकड्यावर. 2-29 दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहे. एक संघ उरण तालुक्यातील तर एक संघ नवी मुंबई विभागातील आहे. असे 2 संघांमधला हा घमासान युद्ध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये सज्ज होतोय संदीप. पुन्हा एकदा हा चेंडू वाईड यॉर्कर फेकलाय. अतिशय वेगामध्ये चेंडू आला. विकी मुंबईकर अजूनही डिफेन्सवर जास्त भर दिसतोय. मात्र आपले हात खोडावे लागतील. षटकार चौकारांची आतषबाजी या सामन्यामध्ये करावी लागेल. समोर असणारा संघ आहे ताकदवान संघ आहे. त्या संघासमोर एक मोठ्या धावांचा उच्चांकी आकडा करावा लागेल त्या टीमला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू अतिशय सुरेख कडपेसनं ट्रॅव्हल केलाय. फायनल रिझर्व मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव, एका धाव संख्येनं संघ मोजतोय 30 वर. आमचे शेंगावाळे मामा ज्यांची मेहनत खूप आहे. गेले कित्येक वर्ष अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचा हा व्यवसाय मी पाहतोय, पण मात्र हा व्यवसाय करताना ज्यांचं स्वप्नामध्ये एक सुंदर घर ज्यानं बांधलंय अशा आमच्या मामांचं विशेष कौतुक आपण या स्पर्धेनिमित्तानं करूया. क्रिकेटनं काय दिलंय मित्रांनो? क्रिकेटनं खऱ्या अर्थानं अनेकांना व्यवसाय या क्रिकेटनं दिलाय. तो क्रिकेटचा खेळ या पागोडीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू कंक्याच्या बॅटमध्ये निघालाय. 20 करावी त्या प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला. कंक्याच्या बॅटमधनं आलाय. आसमानी सुलतानी हा
षटकार. थँक्यू सुजित पाटील, श्याम पाटील, चेतन पाटील आणि संपूर्ण आयोजक कमिटी. या गावाची शान आहे. सुंदर गीत आपण डीजे हिमांशूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 6 धावसंख्येने संघ पोहोचलाय 36 या आकड्यावर. संदीप सज्ज होतोय. पुन्हा एकदा हा पुलटा चेंडू होता, फायदा घेता आला नाही आहे अंकेशला. तरीही या चेंडूवर 2 धावा मात्र नक्की मिळतील. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय. 38 वर इथे रिव्ह असेल. भीमरसाठी हाईट फॅक्टरचा विचार आमचे विपुलजी कल्पेशजी एक प्रमुख आयोजकांमध्ये ज्यांची मेहनत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पाहिली या 3 रजनीमध्ये. असे कल्पेशजी यांना हे तिसरे पंच असतील. या चेंडूची पाहणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर या वाघीलवाडा आणि जासई दोन्ही संघाच्या संगणकाने यायचं आहे. खरे तर कल्पेश म्हणजे एक उत्तम स्कोरर सुद्धा आम्हाला पागोटेच्या अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळाला. अतिथी कक्षात सन्माननीय सदानंद भुऱ्या यांचं शुभागमन. तदनंतर त्यांच्या समवेत सन्माननीय असुराम तांडेल, आदरणीय भरतजी ठाकूर पंडित यांची उपस्थिती. अतिथी कक्षात सन्माननीय पाहुण्यांमधून रमेशजी पाटील यांची उपस्थिती आपल्याला आहे. सुनीलजी तांडेल खरं तर राष्ट्रवादीचं एक नेतृत्व. तदनंतर उपस्थित सन्माननीय संदीपभाई तांडेल, अविनाशजी घरत उद्योगपती आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अरुण शेठ पाटील आणि त्याचबरोबर उपस्थितांमधून एक लेजंड खेळाडू सुधीर तांडेल 40+ मध्ये खेळणारा. तर चला लगेचच पाण्याची व्यवस्था करायची आहे. शशिकांत पाटील आणि विशेष सहकार्य मी अगदी ज्यांचा उल्लेख केला सुधीर तांडेल. या मैदानावरती कैक वेळा या घटकांच्या सोबत संगीत क्षेत्रात जशी राजेश रोशन जोडी ना, तशी पागोटेमध्ये राजेश ठाकूर चांगला चेंडू सातत्यानं मैदानांवरती पाहायला मिळतो आहे. चांगला चेंडूचा निर्वाळा आमचे तिसरे पंच प्रशांतजी माळी सर यांचा आलाय. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपटलावर धावसंख्या झाली ते 2/38. आता मात्र शेवटचे 6 चेंडू पहिल्या पूर्वार्धात आणि पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचे 6 चेंडू असतील या पहिल्या इनिंग मधील. जास्तीत जास्त धावा येणं हे खूप गरजेचं असेल. शेवटचे 6 चेंडू आहेत. जा खऱ्या अर्थानं आमचे भावेशजी मुंडकर कॅमेरामॅन आहेत. खूप सारी मेहनत आम्ही त्यांची रजनीमध्ये पाहिल्या. जेवला का? पहिल्या दिवशी थंडीचा कहर होता, दुसऱ्या दिवशी थोडासा गरम वातावरण होता. आज थोडा मीडियम आहे. थोडी पावसाची शक्यता वाटते. पाऊस येऊ शकतोय. छत्री पण आपण आणूया. भावेश आमचे झी क्रिकची सर्व टीम जर बघितली ना तर छोटे कलाकार आहेत. आणि आमचे साऊंड मास्टर हिमांशू, डीजे रसायणी, कौतुक करावं लागेल डीजेचं सुद्धा. खूप चांगला आवाज, चांगली सिस्टीम आपल्याला पाहायला मिळाली. 38 धावा. आणि खऱ्या अर्थानं पंडित सर, प्रशांतजी माळी सर असतील, आमचे संदीपजी पाटील, राजेंद्रजी घरत असतील, खरं तर सामन्याला जशी सुरुवात होईल, घर बसले आमच्या झी क्रिकच्या माध्यमानं या स्पर्धेचा आस्वाद घेणारे प्रेक्षक आणि सोनारी टीमचे खंदे समर्थक टीम पॅकरी कैक वेला आदरणीय राकेशजी कडू या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांचंही स्पर्धेदरम्यान आम्ही कॉम्बॉक्समधून सहर्ष स्वागत करतो आहे. अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस प्रयत्न फसला. चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. थँक्यू. तत्पूर्वी या स्पर्धेला युवा अध्यक्ष प्रवीण गाशे ट्रॉफी, या ट्रॉफीचे आणखी एक मुख्य शिल्पकार सन्माननीय नितेश दादा भोईर साहेब यांचं इथे शुभागमन आहे. मी त्यांना विनंती करेन नितेश दादा भोईर साहेबांना की आपण व्यासप्रमाणाची कृपा करायची आहे. मोठी भूमीमध्ये एक मोठी स्पर्धा युवा अध्यक्ष प्रवीण गाशे चषक ट्रॉफी, ज्या ट्रॉफीचे प्रमुख शिल्पकार आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाहुण्यांची मांदी आली
ज्या स्पर्धेमध्ये पाहिले आपण ते सन्माननीय नितेश दादा भोईर साहेबांना विनंती करेन. साहेब आपण या. सन्माननीय सुजित पाटील पांदिवे आणि रवींद्र भोईर, रवींद्र पवार अशा दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर. हा इथे झेड सोडला, एक साधा सोपा असा झेड सोडलाय क्षेत्ररक्षकानं. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 41 या आकड्यावर. अतिशय सुरक्षित स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा अभिमानाची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वागीरवाड संघाचा संघनायक इथं हजर आहे. सूरज पाटील जासई टीमचा संघनायक यायचा आहे. जासई टीमचा संघनायक. पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळाला. रॉंगर ऑफच्या रिझर्व मध्ये खेळलाय. गोळीच्या वेगाने चेंडू गेलाय. सीमाराच्या पार आलाय. दर्जेदार आत्मविश्वास वाढविणारा हा चौकार. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं गीत आपण पाहिलंय. चौकार आल्यानंतर धावसंख्या धावपटलावर 45 धावा. क्रिकेटचा आस्वाद आमच्या युवा अध्यक्ष चषक ट्रॉफी प्रवीणदादा गाशे साहेबांचे एक निकटवर्तीय आणि त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार नितेश दादा भोईर यांना मी विनंती पुन्हा एकदा करेन की आपण या. पंचांचा इशारा येते इथे वाईटचा. एकदा वाली आणखी एक दिवाळी टीमला एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 2:46. सूरज पाटील आणि साईश मात्रे असे 2 संघनायक आहेत. जासी आणि केडियाचे वागीरवाडा. मेघनाथ सेठ मात्रे प्रतिष्ठान जासी संघाचे संघनायक साईश आणि केडियाचे वागीरवाडा संघाचे संघनायक सूरज पाटील. धावसंख्या धावपटलावर 46. आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मधील, पहिल्या पूर्वार्धामधील. सज्ज होते गोलंदाज. हा चेंडू होता फाईन क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. त्याच्यामध्ये यश आला नाही. पंचांचा 22चा इशारा नाही. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 47 या आकड्यावर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या पूर्वार्धामधील. अतिशय सुंदरशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पण ज्याचा सर्वांना आपणाला असावा गर्व अशी स्पर्धा आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर्व आयोजक कमिटीने घेतलेली अथक मेहनत. काँग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा डवळाने इथे फडकताना दिसतोय अशी स्पर्धा. हा चेंडू सोडून दिलाय. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्की आहे आणि पंचांचा इशाऱ्यानंतर वाईट. 2 धावा या चेंडूवर. 1 बाईच आणि 1 वाईट. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 49 या आकड्यावर. आणखी 2 चेंडूचा खेळ या पहिल्या पूर्वार्धामधील बाकी असेल. मुंबई चेन्नई IPLचा हा सामना चालू आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मास्टरमाइंड संघनायक महेंद्रसिंग धोनी ऑन स्ट्राईक आहे. 6 चेंडू. IPLचा धमाका मात्र आता पाहायला मिळतोय. श्रीमंत होण्यासाठी संधी असेल. 49 नंतर हा प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार काँग्रेस चषक ब्रँडेड हा आलाय. आत्मविश्वास वाढविणारा दिवाळी टीम साठी हा षटकार. थँक्यू. 55 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात टीम दिवाळीच्या. आणि या स्पर्धेमधला नियम आहे की अर्थानं हाय स्कोर ज्या टीमचा असेल त्या टीमला बाय दिली जाईल. आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये सावरकर टीमचा हाय स्कोर आहे 62 धावांचा हाय स्कोर टीम सावरकर टीमचा आहे. 55 धावा धावपट्ट्यावर. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. पुन्हा एकदा आणखी एक बॅक टू बॅट भावेश मुंडकर ब्रँडेड हा आलाय षटकार. लगातार दुसरा षटकार. आणि अशा अर्थीनं पहिला पूर्वार्ध संपला. धावपट्ट्यावर धावसंख्या होते 61. 62 धावांचा उच्चांक हा सावरकर टीमचा आहे. आणि इथं धावसंख्या पाहायला मिळतोय 61. पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या 61. नेक्स्ट सामन्याचा आपण यावेळी टॉस विन करूया. KDH वागीरवाडा विपक्ष मेघनाथ प्रतिष्ठान जासई. थँक्यू. खरं तर जाऊया. एकीकडे आपण पाहू शकाल साईश मात्रे आहे उरणच्या जासई टीमचं नेतृत्व करतोय. तर दुसरीकडे पनवेलमधून रायगड प्रीमियर लीगमध्ये सूरज पाटीलला बघितलंय KDH वाघेवलीवाडा.
अशी बिग बॅटल आजच्या रजनीतील प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना, अंतिम सामना, लास्ट मॅच आणि त्या लास्ट मॅचचा टॉस होईल. रमेशजी पाटील खरं तर शिवसेनेचे बुलंद नेतृत्व यांच्या पवित्र शुभ हस्ते दोघांमध्ये खरं तर हे हेड अँड टेल हा टॉस आहे. आणि त्याचबरोबर पाहूया होईल कॉल, कोण कॉल देणार आहे? साईश. साईश कॉल हेड टेल. या ठिकाणी अगदी सूरज पाटील 2 मिनटं फक्त. निर्णय काय असणार आहे? फील्ड फर्स्ट. याच्या अगोदर कधी साईश सोबत लढत झालेली आहे जासे टीम सोबत? नाही, यावर्षी तर नाही झाली. वर्षी या हंगामात पहिल्यांदा लढत. प्रेक्षकांना अगदी छान रोमहर्षक लढत पाहायला मिळेल. आतापर्यंत किती रजनी आपली टीम KDH वाघिवलीवाडा या हंगामात खेळतोय? भरपूर केले. भरपूर खेळलेली आहे. तर यावेळेस चॅम्पियन ठरणार अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय साईश आहे. साईश मेघनाथ मात्रे स्मृती वॉरियर्स खरं तर या टीम जासईचा संघनायक आहे. त्यानं सांगितलं की पहिल्यांदा लढत आहे. लढत खेळत असताना खरं तर समोर अगदी टॉस विन झालेले आहेत. निश्चित पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजी करताना या मैदानावरती 62 हा टॉप स्कोर ठरला होता. याच्यात जास्त असेल तर दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला निश्चितच पुढची वाटचाल दिली जाणार आहे. काय प्लॅनिंग असणार आहे? नक्कीच आम्ही प्रयत्न करू. नॅचरल खेळ करून प्रयत्न करणार आहेत. आणि आतापर्यंत या हंगामात आपली टीम किती नाईट्स टुर्नामेंट्स खेळतोय? भरपूर खेळलो. आणि प्राईज वगैरे? हो, लागले प्राईज लागलेले आहेत. परत एकदा प्राईजकडे आपली वाटचाल असेल. साईश ऑल दी बेस्ट. परत एकदा जाऊया ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार रवींद्र पवार यांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. आणि तदनंतर सुनीलजी तांडेल, सुजित पाटील, सन्माननीय रवींद्र पवार साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. पवार साहेब म्हटलं तर मला वाटतं या व्यक्तिमत्वाला JNPAच्या एका कार्यक्षेत्राशी सातत्यानं संलग्न राहिलेला पाहायला मिळालंय. ते आदरणीय रवींद्र पवार साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान. आणि तदनंतर सुजितजी पाटील आदरपूर्वक सन्मान आमच्या या मंचावरती. काँग्रेस चषक 2025 पागोटे सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ ही सुद्धा A1 जोडी आहे. तर सध्या आपल्या समाजामध्ये A1 जोडीची ट्रेंड चाललंय खरं तर. आणि त्यातीलच रवींद्रजी आणि सन्माननीय पवार साहेब A1 जोडी आहे. जशी तुमच्या टुर्नामेंट्समध्ये पागोटेत स्पर्धा सामने आणि या सामन्यातील महत्त्वपूर्ण खरं तर ही जरी लढत पाहत असाल तरी या मंचावरती या A1 जोडीचा आदरपूर्वक सन्मान होतो आहे. कुठे जाऊ नका, जाऊया कॉम्बॉक्सकडे ज्या ठिकाणी आता समीकरण आहे 5 षटकं म्हणजे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 62 धावांचं टार्गेट पार करावं लागणार आहे. 65 धावांचा उच्चांक मला वाटतोय सावरखार संघ ज्याच्यामध्ये एकट्याच्या 17 चेंडूंमध्ये 54 धावसंख्या उभ्या केल्या होत्या, ज्याचं नाव होतं चेतन घरत. तर सावरकर टीमकडून खेळणारा खेळाडू पहिल्याच मॅचमध्ये धडकताना दिसला. यावेळेस काय होणार आहे? 62 धावांचा पल्ला आहे आणि 62 धावसंख्या कशा प्रकारे पार केल्या जातील पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात सोनारी टीमकडून जातो आहे. स्ट्राईक एंडकडे असणार आहे संदीप पाटील उर्फ पप्पू, रायगड टेनिसमधील छोटा पॅक बडा धमाका. आत्ताच खरं तर त्याला संदीपला पाहिलंय. खरं तर हा चौकारांचा म्हणजे जर उरण टेनिस क्रिकेटमधून असे जर खेळाडू निवडायचे झाले ना तर पप्पू त्याचबरोबर केदार भोईर अशा प्रकारचे काही जे मास्टर माइंड खेळ मैदानावरती खेळताना पाहायला मिळालेत. तंत्रशुद्ध केली लेदरवरची प्रचंड प्रॅक्टिस सराव आणि त्यातूनच खेळ आपल्या गावासाठी कसं खेळावं अशा प्रकारचा उरण टेनिस क्रिकेटमधील मास्टर माइंड नाव आहे पप्पू संदीप पाटील. आणि त्याच्यासोबत प्रशांत कडू. कालसुद्धा माफ करा परवा 21 तारखेला करलच्या मैदानावरती सुपर 3साठी क्वालिफाय झालेला हा संघ. आणि आज मला वाटतोय परत एकदा इथेही जर सुपर 3साठी क्वालिफाय झाला की समजायचं परत एकदा त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. आणि निश्चितच तशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. एकीकडे पाहायला मिळतोय संदीप उर्फ पप्पू कैक वेळेला उरण प्रीमियर लीगमधून खेळताना शांत संयमी खेळला, कधी वादविवाद नाहीत अशा प्रकारचा पप्पूचा खेळ मैदानावरती. खरं तर नवोदित खेळाडूंनी असे काही निवडक आहेत या विभागात. आम्ही आल्यानंतर ज्या खेळाडूचा राजेशजी ठाकूर आवर्जून उल्लेख करतो, ज्याला नेत्रावती एक्सप्रेस आम्ही म्हणायचो, सुधीर तांडेल. कोण विसरणार त्या गोलंदाजाला? अनेक खरं तर मोठमोठ्या फलंदाजांना पॉपिंग क्रीजमध्ये उभं ठेवलं आहे त्या गोलंदाजानं.
नाव होतं राजधानी एक्सप्रेस किंवा नेत्रावती एक्सप्रेस, रायगडची रायगड एक्सप्रेस, सुधीर तांडेल. तर या ठिकाणी परत जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू, गेम स्टार्ट होतोय, टाळ्यांचा प्रतिसाद असेल. पहिला चेंडू मांगीरदेव दिवाले संघाकडून अतिशय सुरेख, या वेळेला फटका फसलाय. झेल खाली असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी, पकडला गेला झेल. कुणाल कडून परतावं लागेल. संदीप उर्फ पप्पू झेलच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन. हॅलो, जल्दी का काम सैतान का. खरं तर संदीपनं ठरवायला हवं होतं. सलामीला आलोय, 62 धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठे फटके घेणं गरजेचं आहे. परंतु एक उत्तम खेळाडूचा एक नमुना आहे की ज्या वेळेस आपण पहिला चेंडू आणि बॅटचं समीकरण बॅटवरती घेतोय तेव्हा खरं तर आपली ती नजर चेंडूवरती खेळली जाईल आणि तेव्हा मोठे फटके येतील. तसं काही झालं नाही. इथं मात्र निश्चितच ज्या पप्पूला बॅटला अगदी योग्य ठिकाणी बॉल घेण्याऐवजी वरच्या भागावरती चेंडू मात्र निश्चितच लागला. टायमिंग कुठं साधलं नाही, चेंडू उंच उडाला. पॉईंटच्या दिशेनं असणारा कुणाल करत नाही चुकी, पकडला झेल. संपविलाय पप्पूचा खेळ. पप्पू झाला बॅक टू पॅव्हेलियन. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, रिव्हर्स स्वीप, स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परत एकदा तोच. या वेळेला काय होणार आहे आणि निश्चितच तिसऱ्या पंचाची मागणी सुरेश मात्रेकर तर यांच्याकडून. पाहायचं ऑन स्क्रीनवरती परत एकदा आता प्रशांत माली सर ऑन स्क्रीन पंच म्हणून खरं तर जबाबदारी अतिशय सुरेख अप्रतिम. या वेळेला स्विच हिट झाला, फुलटॉस चेंडू होता, सरळ सरळ हातानं खेळणं गरजेचं होतं. अंतिम टप्प्यात चेंडू पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. शर्थीचे प्रयत्न करतोय फलंदाज. येस, खरं तर त्याच्यावरती विचार केला जाईल. काँग्रेस चषक 2025 मधील आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील सेकंड लास्ट मॅच किंबहुना चौथा सामना मांगीरदेव दिवाले विपक्ष वैशाली स्पोर्ट्स सार्थ एंटरप्राइजेस सोनारी. आणि हा फलंदाज मात्र होतोय बाद. परतावं लागेल या फलंदाजाला. सलामीसाठी गेलेला नाव आहे ज्याचं प्रशांत कडू. बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. आणि त्याच्यानंतर परत एकदा इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती सोनारी संघाचा येतोय. नाव आहे सत्यम. जर्सी क्रमांक 10 परिधान केलेला हा खेळाडू सत्यम. गोलंदाजी ट्रॅकवरती दिवाली संघाकडून गोलंदाज विकी डाव्या हाताचा गोलंदाज आहे. या गोलंदाजानं अतिशय भेदक गोलंदाजी करताना या अस्त्राची मात्र सुंदर डिलिव्हरी केली. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. आतापर्यंत 5 चेंडूंची मला वाटतोय 3 चेंडूंची पैकी गेली. पहिल्या चेंडूमध्ये झेलच्या स्वरूपात पप्पू बाद, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती रनआउट धावचीतच्या स्वरूपात बाद प्रशांत कडू. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू सुद्धा अगदी त्याच पद्धतीनं
डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय सुपर ओव्हर फेकताना दिसतोय. आणि या ठिकाणी कार्यक्रमाच्या अगदी अग्रस्थानी सन्माननीय भाऊसाहेबांचं शुभागमन झालंय. रामकृष्ण बुधाजी पाटील माजी उपसरपंच. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, या बलाला मात्र फटका फसला. सरळ परत एकदा जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. बॅक टू बॅक आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय निर्धाव. शेवटचा चेंडू घेऊन जाणार. विकी आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, पंचांना अगदी स्पर्श करून अलगत काहीसा संदेश सांगून जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं आलेला एक खणखणीत या सत्रातील या इनिंग मधील सोनारी टीम कडून पहिला चौकार. थँक्यू. शेवटच्या चेंडूवरती खरं तर जर फटका आला नसता, निर्धाव षटक 2 सफलता प्राप्त झाल्या असत्या. एक चांगल्या प्रकारचा षटक हात आलताना, कारण 62 धावांचा पाठलाग करताना आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि म्हणूनच सांगितलं गेलं की संघर्ष आणि संघर्षातून मिळणारा विजय जो आनंद देतोय तो काही आगळा वेगळा असेलच. कारण कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. आणि म्हणूनच कष्ट प्रामाणिक करताना दिसला दिवाले गावचा विकी मुंबईकर. या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख. कुणाल घेऊन येणार पुढचे 6 अस्त्र. या ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं 21, 22, 23 किंबहुना आमची 20 तारखेला ही स्पर्धा सुरू होणार होती. एक दिवस उशिराने ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतोय. काँग्रेस चषक 2025 अस्तित्वाची, स्वाभिमानाची आणि आमच्या खरं तर एक चकचकीत पारदर्शक आयोजनाची ओळख सांगणारी स्पर्धा. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला करतोय फील्ड. निखिल तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण होतो. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 5च्या घरात. झेल बाद आणि धावचीच्या स्वरूपात 2 सफलता, 2 मोहरे गारद झाले. परंतु त्याच्यानंतर अजूनही तग धरायचं, कारण टॉप ऑर्डरला खेळणारे दोन्ही खेळाडू मैदानावरती पाहतोय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच मुकेशजी अवांतर स्वैर खराब दूषित मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 6च्या घरात. 2 बाद 6 अशी अवस्था आपल्याला मैदानावरती खरं तर सोनारी संघ. अतिशय सुरेख. या वेळेला बॅटला ब्रश होत नाही, चेंडू सरळ जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नवी मुंबई विपक्ष उरण. अशा प्रकारची लढत आहे. दिवाले की देव आले असं हे गावाचं खरं तर निश्चितच एक महत्त्वपूर्ण नाव आहे. स्टार मित्रमंडळासोबत कैक वर्ष खरं तर या दिवालेमध्ये आम्ही कार्यक्रम केले. अतिशय सुरेख चेंडू सीमारेषेलगत अडवला जातोय. तोपर्यंत धावसंख्या पूर्ण होत आहेत. एक धावसंख्येबरोबर लेझी क्रिकेट सोनारी संघाकडून मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि अशा एक महत्त्वपूर्ण मॅचचा आनंद घेणारे क्रीडा रसिक झी क्रिकला जर नवीन असाल तर आवर्जून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा तुमचं हक्काचं चॅनल आहे. या वेळेला अगदी बॅटला ब्रश होऊन जाणारा चेंडू, करत नाही चुकी. यष्टीरक्षकानं पकडला झेल. संपला या खेळाडूचा खेळ. हा खेळाडू होईल बॅक टू डगआउट. आणि खरं तर या ठिकाणी नयनचं कौतुक. बॅटला ब्रश झाला रे झाला, थोडासा अलगद आवाज झाला. अपील केला पंचांकडे. पंचांना अपील उचलून धरला, बोट उंचावला, परतावं लागले. ज्या फलंदाजाचं नाव सत्यम बॅक टू पॅव्हेलियन. या सत्यमची जागा भरून काढण्यासाठी जाणारा नवीन फलंदाज नाव आहे प्रियांशू कडू. सोनारी संघाकडून मिडल ऑर्डरला इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय प्रियांशू. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आला विकी. कुणालनं आतापर्यंत मला वाटतोय 5 चेंडू फेकले, त्यातून 1 अवांतर आणि 4 निर्णायक. 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. कुणाल अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे क्षेत्र क्लिअर केलंय, चेंडूला पाठवलंय. तोपर्यंत 1 धावसंख्या सहजगत्या पूर्ण. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वधारली गेली.
धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय ती 3 बाद 8च्या घरात. 62 धावांचा पाठलाग करताना खरं तर जो आलेख ज्या पद्धतीनं उंचीवरती पाहिजे तो दिसत नाही सोनारी संघाचा. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, षटक संपलं गेलं. 12 चेंडूंचा निर्वाला मैदानावरती होतोय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती वैशाली स्पोर्ट्स दिया इंटरप्राइजेस सोनारी संघ पोहोचतोय 3 बाद 8च्या घरात. अठरा चेंडू 54 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. विजय तसा दूर दिसू लागला, परंतु हा विजय जवळ आणायचा असेल तर मोठे फटके. या वेळेला फलंदाजी मार्कवरती असणारा प्रियांशू आणि त्याचबरोबर तेजसच्या बॅटला सूर गवसला होता, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय खरा, ज्याची बॅट या ठिकाणी बोलू लागली. तर चौफेर फटकेबाजीनं हा पल्ला पूर्ण करता येईल का, जवळ विजयाच्या अगदी जाता येईल का पाहायचं आहे. जर तरला उत्तर जर पाहिजे असेल तर आपल्याला मैदानाकडे प्रत्यक्ष स्वरूपात खेळ पाहावा लागेल. 18 चेंडू 54 धावा, 54 धावा 18 चेंडू. समीकरण तसं पाहिलं आयोजकांना विनंती असेल लगेचच जनसेट व्हॅनकडे मार्गस्थ व्हा. जनसेटला लागणारा इंधन. इथं मात्र जोरदार अपील केला जातोय लेग बिफोर विकेटचा. अपील मात्र पंचानं फेटाळला. इथं मात्र निश्चितच चेंडू हा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू असावा अशा प्रकारचा मनानं ठरवलं आणि याचबरोबर मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला. नाव आहे विक्की मुंबईकर, वैयक्तिक दुसरं. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू बॅटचं समीकरण जुळलंय, गोड आवाज कानापर्यंत आला, पाठवला डीप मिड विकेटच्या अगदी आउट ऑफ रूप प्रेक्षकांच्या भेटीला. चेंडू देतोय 6 धावा, आलेला गगनचुंबी षटकार. क्या बात. खरं तर अंडर 19 मध्ये खेळणारा हा प्रियांशू, ज्याची बॅट बोलू लागली ना तर या मैदानावरती एक मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. इथं मात्र त्याच वेळेला टायमिंगचा प्रॉपर आणि अगदी वापर केला आणि इथं झिरकावला चेंडू सरळ 6 धावांसाठी आलेला खणखणीत षटकार. धावसंख्या बदारल्या, धावसंख्या धावपटालावरती 14च्या घरात. 3 बाद 14. प्रियांशू टू विकी. हो, फसवून चेंडू फरार झाला यष्टिरक्षकाच्या हातात. खरं तर बारी बारी सबकी बारी. जेव्हा पहिला चेंडू खरं तर तू घेतला सरी, त्याच्यानंतर दुसरा मात्र निश्चितच विकी मुंबईकरनं उत्तम फेकला. यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू निर्धाव. डॉट चेंडू. या कोट्यातील पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू. या वेळेला चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. इथं मात्र पकडला जाईल का. इथं मात्र झेलच्या स्वरूपात निशांनं झेल पकडली. प्रियांशू सारखा एक रायझिंग स्टार होतोय बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. खरं तर आयुष्यात स्पर्धा स्वतःशी असावी आणि म्हणूनच त्याचं उदाहरण देताना कैक वेळा मी स्पर्धेत सांगतोय की विराट कोहली कभी राहुल द्रविड़ नहीं बना, राहुल द्रविड़ कभी सचिन तेंदुलकर नहीं बना, सचिन तेंदुलकर कभी सुनील गावस्कर नहीं बना और सुनील गावस्कर कभी ब्रॅडमॅन. खरं तर स्वतःची स्पर्धा, स्वतःचे स्कोर, स्वतःचे हायेस्ट स्कोर मोडत गेलात की आपोआपच ॲटोमॅटिक खरं तर तुम्ही इतरांचे स्कोर निश्चितच आणि त्यावेळेला सर्वोच्च स्थानावरती तुम्ही बसाल. हे आहे स्पर्धेतील नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वाक्य. जाऊया परत एकदा. विकी मुंबईकर फुल टॉस चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या बाजूने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड नयन करतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 बदारली. धावसंख्या धावपटलावरती 4 बाद 15च्या घरात. जमेची बाजू कोणती असेल दिवाळी टीमची तर आत्तापर्यंत पहिली फलीगारद केलेली आहे. टॉप ऑर्डरला खेळणारे 4 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला विसावलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खरं तर ज्या वेळेला संघ सुस्थितीत असेल ना त्यावेळेला असे फटके घेणं योग्य नाही. इथं मात्र अजूनही आपल्याला मोठा पल्ला पार करायचा आहे. अशा वेळेस खरं तर हे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतो आहे. इथं मात्र फसला गेला.
षटकाची समाप्ती जाहीर करतायत. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 4 बाद 15च्या घरात डीजे. थँक्यू. 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येतोय आदेश देवेश. फलंदाजीसाठी मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय आदेश. नवीन गोलंदाज देवेश कोहली. दिवाले संघाकडून मांगीर देव. खरं तर दिवाले गावचं श्रद्धास्थान म्हणजे बहिरी देव आहे. तोही साक्षात शिवाचा अवतार, शंभू महादेवाचा अवतार. आणि ती एक परंपरा वेगवेगळ्या जत्रा उत्सवांची आहे, त्यातीलच एक दिवाळीची. यावेळेला मात्र कडा प्रहार, लेग बिफोर विकेट असावं LBWच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय. परत एकदा आदेश बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. यावेळेला 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता असताना लेग बिफोर विकेट LBWच्या स्वरूपामध्ये निश्चितच हा फलंदाज झाला बाद. गारद त्याची जागा भरून काढण्यासाठी इन ॲट नंबर 7 वरती जातोय. नाव आहे मिनिश. सोनारी टीमकडून मिनिश. आणि अगदी इथं पाहू शकाल, खरं तर आजची रात्र त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. दुग्ध शर्करा योग झाला असता परत एकदा या टुर्नामेंट सुद्धा सुपर 3 साठी क्वालिफाय झाले असते. अतिशय सुरेख कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र प्रॉपर साधला गेला नाही. एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का, परंतु तिथं मात्र थांबविलं गेलं. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वधारली. धावसंख्या धावपटलावरती 5 बाद 16. 16 लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 बाद 16 अशी धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू यावेळेला निश्चितच लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. अवांतर स्क्वेअर मारा. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 17च्या घरात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन आला दिवेश कोहली. पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. फलंदाजी मार्कवरती फलंदाज आहे तेजस. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकासाठी वन डाऊनसाठी गेलेला तेजस, ज्याच्या बॅटला अजूनही तसं पाहिलं तेवढं सूर भेटलेला नाही, गवसलेला नाही. एक धावसंख्या पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का, इथं मात्र शर्तीचे प्रयत्न करतोय. जोरदार अपील केला, अपील फेटाळला गेला. पॉपिंग क्रीजमध्ये मात्र सुरक्षित पोहोचताना दिसतोय तेजस. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 न वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 5 बाद 19. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर विकेट एक सफलता. दुसऱ्या चेंडूवरती 1. तिसरा चेंडू तिसऱ्या पंचाची मागणी आहे. खरं तर टीव्ही स्क्रीनवरती बसलेले आहेत पंच. रनआउटसाठी घेतलेला रिव्ह्यू आहे. नाही, नॉट आऊट. फील्ड डिसिजन नॉट आऊट आहे. ही महत्त्वपूर्ण अगदी लढत आपल्याला काँग्रेस ट्रॉफी 2025 दरम्यान पाहायला मिळतोय. नॉट आऊट. खरं तर तो डिसिजन फील्ड डिसिजन होता.
बाज की नज़र हमारे ऑफिशियल्स की अंपायर की त्या उक्तीप्रमाणे खरं तर नॉट आऊट घोषित केला होता. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल दिवेश कोहली. दिवेश कोहली टू तेजस. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, कमरेतून वाकून मनगटाच्या साह्यानं कलाइयों के सारे मोडने का प्रयास असफल ठरला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आतापर्यंत चेंडू झाले 5, त्यातील 1 अवांतर आणि 4 निर्णायक. 5 निर्णायक. शेवटचा चेंडू 6 चेंडू फेकलेत, त्यातील 1 अवांतर. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल दिवेश कोहली. सेकंड लास्ट टू गो. दिवेश कोहली. नवीन आलेला फलंदाज आहे मिनिश. अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न स्टेडीट केला होता. तोपर्यंत मात्र इथं पकडला गेला बहुतेक झेल आणि परतावं लागले या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. लॉंग ऑफच्या दिशेने असणारा नयन ज्युनियर, ज्यानं मात्र केली नाही चुकी. अतिशय सुरेख झेल टिपला. बोलत्याचे पाय खोळा त्याप्रमाणे या ठिकाणी वन मोर अशा प्रकारच्या विकेटचं पतन मैदानावरती सोनारी टीमचे होताना पाहायला मिळाले. आतापर्यंत 6 विकेट फॉलोअप झालेत आणि इन ॲट नंबर 8 8व्या क्रमांकावरती येतोय प्रणीतनं मात्र आल्या आपल्या बॅटमधून दाखवला एक लांबलचक गगनचुंबी आकाशाला गवस घालणारा काँग्रेस ट्रॉफी मधील एक ब्रँडेड षटकार. क्या बात. टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर महेश कडू किती खेळले ठाऊक नाहीत, परंतु प्रणीतनं मात्र दमखम दाखवला. आल्या कडा प्रहार बॅटमधून पाठवला एक खणखणीत षटकार. धावसंख्या धावपटलावरती 26, लॉस ऑफ 6 विकेट. 6 बाद 26. 36 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी अपेक्षित असेल. अजूनही 36 धावसंख्या. उर्वरित 6 चेंडू. 6 to 36. निखिल गोलंदाजी मार्कवरती जलद गतीचा गोलंदाज. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगच्या दिशेनं उडवलेला आपल्या बॅटमधील एक खणखणीत षटकार. क्या बात. 5 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंमध्ये 37 होताना पाहिल्यात MLA ट्रॉफी 2018 मध्ये. खरं तर साईच्या मैदानावरती दिघाटीच्या एका खेळाडूनं 6 चेंडूंमध्ये 37 धावा किंबहुना मोठमोठे स्कोर चेस होताना पाहिलेत. परत एकदा इथं निश्चितच. आणि करण मडवी कोण विसरणार खरं तर त्याही मॅचला किंवा सामन्याला. अतिशय सुरेख या वेळेला ताकदीचा वापर आहे. तोपर्यंत मात्र निश्चितच सीमारेषेलगत अडवला जातो. एक धावसंख्या पूर्ण. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 1. धावसंख्या धावपटलावरती 33. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 29 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 63 धावांचा पाठलाग करताना 62 धावांचा पाठलाग करताना प्रणीत या वेळेला मिस करतोय चेंडूला. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3. विजयासाठी धावसंख्या अपेक्षित असतील 29. औपचारिकता फॉर्मॅलिटी राहिली सामन्यांमध्ये. या मॅचमध्ये प्रणीत अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे क्षेत्र क्लिअर केलं जाईल का. सीमारेषेलगत अडवला जातो. 1 धावसंख्या. कुणालनं मात्र उत्तम क्षेत्ररक्षण केलं. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या इथं मात्र 2 वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 35. 1 + 2 3 धावसंख्या 9. आता हा फ्री असणार आहे. 3 धावसंख्या प्राप्त झाल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या
36च्या घरात 36 लॉस ऑफ 6 विकेट 3-6-6 अशा प्रकारचं स्कोअर बोर्ड सजलंय. अजूनही चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. काहीतरी महत्वपूर्ण एखादी घटना घडेल का, परंतु फॉर्मॅलिटी एक औपचारिक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्या कोट्यातील अतिशय सुंदर चेंडू या वेळेला मिस करतोय प्रणितला. चेंडू परत गेलाय रक्षकाच्या हातात. फ्री हिट असणारा चेंडू, या चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाही फलंदाज प्रणितला. इथं मात्र या षटकातील पुढचा चेंडू सेकंड लास्ट टू गो. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारा निखिल जलद गतीचा गोलंदाज दिवाले संघाकडून अतिशय सुरेख खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र पकडला गेला झेल. परतावं लागेल. प्रणित होईल या चेंडूवरती बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. जासई टीमचा कर्णधार मेघनाथ म्हात्रे, स्मृती वॉरियर संघाचा संघनायक साईश म्हात्रे आयोजकांशी संपर्क साधा. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जातो आहे नवीन आलेला फलंदाज. नाव आहे तुषार. एक चेंडू 26 धावा. 26 धावा एक चेंडू. KDH वाघिवलीवाडाचा स्क्वॉड आपण पाहू शकाल प्रॉपर तयारीत आहे. आजच्या रजनीत वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील शेवटचं षटक घेऊन आला. नाव आहे निखिल. शेवटचा चेंडू आणि एक चेंडू 26 धावा. प्रचंड दूरवरती अस्पष्ट विजय दिसू लागला सोनारी टीमला. चला लवकर स्पीडअप करा. या सामन्यानं किंबहुना 1 तास घेतला. 1 तास 10 मिनिटं किंबहुना अतिरिक्त 15 मिनिटं खर्च झालेत. अतिशय सुरेख चेंडू आणि यावेळेस मात्र सामना विजयी होतोय. नाव आहे मांगिरी देव. दिवाले संघ अभिनंदन. परास्त झालेल्या सोनारी टीमला हार्ड लक फॉर दिस टाइम. बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. ती सुद्धा अगदी करलमधील सरपंच ट्रॉफीसाठी सोनारी टीमला